शहरामध्ये सलग 4 दरोडे पडलेत आणि आपण काय आता 5वा दरोडा पडण्याची वाट बघतोय. एकदा हा गुन्हेगार एवढा शातीर आहे की कुठलेही पुरावे मागे सोडत नाहीये, म्हणजे 5वी चोरी देखील होणारच. हे सगळं वेल प्लॅन चाललेलं आहे. पोलीस त्यांचा तपास करतायत, पण तरी सुद्धा आपल्या स्पेशल टीमला ही केस सोपवण्यात आलेली आहे. आणि आपण काय करणार आहोत? 5व्या चोरीची वाट बघणार आहोत? नाही सर, इथून पुढे चोरी नाही होणार सर. यस सर. काही बी जाय तरी पुढली चोरी व्हावा ना, या चोर असले तरी नाना नशी. नाही, कॉन्फिडन्स चांगला आहे, पण ओव्हर कॉन्फिडंट होऊ नका. तुझं काय तारिणी? काय विचारतोय मी? सर माझं एक ऑब्झर्वेशन आहे, प्लीज मी तुम्हाला एक्सप्लेन करू? प्लीज. सर हे बघा, हे जे सगळे एरिया आहेत, शिवप्रेरणा मार्ग, वीरपथक मार्ग, MK मार्ग, जोशी मार्ग, हे सगळे एकमेकांपासून खूप जवळ आहेत, साधारण 5-5 किलोमीटरच्या अंतरावर, बरोबर? करेक्ट. म्हणजेच पुढची चोरी सुद्धा अशाच अंतरावर होणार. गुड ऑब्झर्वेशन, बट व्हॉट नेक्स्ट? कत्री एक काम कर, तुझं जे काही नेटवर्क आहे ते कामाला लाव आणि ह्या एरियामध्ये कोणीही सस्पिशियस व्यक्ती जर दिसली असेल तर तिची सगळी इन्फॉर्मेशन मला हवी आहे. यस बॉस. जैन सर. टेक्नो, ह्या ज्वेलर्स मधलं सगळं CCTV फुटेज मिळव. जेव्हा चोरी झाली तेव्हाचं फुटेज मिळव, जेणेकरून आपल्याला त्या चोराची मोडस ऑपरेंडी कळली पाहिजे. लगेच सगळे फुटेजेस देतो बॉस. जैन सर. कमांडर आणि फातिमा, ज्वेलर्सचे जे मालक आहेत त्यांची इन्फॉर्मेशन मिळवा. आपापसात काही कनेक्शन आहे का, काही प्रॉब्लेम होता का, काही खटकलं होतं का, या सगळ्याचे डिटेल्स तुम्ही मिळवणार आहात. ओके? केडी, मला असं वाटतंय की तू या ज्वेलर्सच्या मालकांना जाऊन भेटावं आणि या एरियामध्ये हॉटेलमध्ये चेक कर, लॉज चेक कर. कोणी नवीन व्यक्ती आहे का जी गेले खूप दिवस राहतीये किंवा सारखी ये जा करतीये, याचीही माहिती मिळव आणि मला कळव. यस बॉस. जैन सर. तारिणी, एक मिनिट. तू कधी ही बातमी वाचलीस का ग? खोटं आहे हे, खोटं आहे सर. असं नाहीये, खोटं आहे. हो, माहिती आहे मला. पसरवली गेलेलीच बातमी आहे ही. मी इतक्या दिवसामध्ये तुला कधी काही सांगितलं नाही, पण तुझी आई वसुधा निर्दोष होती, कारण तिच्याकडे नक्की काही ना काहीतरी पुरावे होते. हा प्रकार जेव्हा घडला ना, त्याच्यानंतर तिने मला एकदा कॉल केला होता. मालती माझं ऐक ना जरा. अहो तुम्ही तरी ऐका ना. हॅलो सर ऐका ना, खरंच माझ्याकडे काही पुरावे आहेत. हो सर, हो मी ते तुम्हाला देणारच होते. कदाचित ते माझ्याकडे सुरक्षित नसतील सर. मी आत्ता येते तुमच्याकडे लगेच. हो सर. आणि वसुधा जर पुरावे घेऊन माझ्याकडे यायला निघाली होती तर ती आत्महत्या का करेल? वसुधाने आत्महत्या करणं शक्य नाही. हा नक्की घातपाताचाच प्रकार होता. पण वसुधा बेलसरे निर्दोष होती आणि निर्दोष आहे, आणि हे एक ना एक दिवस मी सिद्ध करून दाखवेनच. तारिणी, जे स्वप्न तुझं आहे ना, तेच स्वप्न माझं देखील आहे. कुणाची नजर नको लागायला माझ्या मुलीला. मम्मा, व्हॉट आर यू डुईंग? अगं तुला कळत कसं नाही? ते खांडेकर आहेत ना, मीडिया टायकून आहेत, माहितीये तुला? म्हणजे तू टीव्हीवर दिसशीलच ना, म्हणून तुला नजर नको लागायला. टीव्हीवर? हाव? अगं तुला कळत कसं नाही ग? सामान्य माणसं असतात ना, त्यांच्याकडे टीव्ही असतो, पण खांडेकरांकडे स्वतःच चॅनल आहे. चॅनल? रेखा, अगं तो न्यूज चॅनल आहे. अहो मग काय झालं? देईल की ही पण 2-4 बातम्या. तसं हिला जगभराच्या खबरी असतात. हो ना निशू? मम्मा, तू काय बोलतेस ना, मला काहीही कळत नाहीये. हे बघ निशी, खूप श्रीमंत स्थळ आहे आणि ते स्वतःहून चालत आलंय. श्रीमंत? तुझ्या बाबांनी खूप मेहनत केली आहे त्यासाठी. यांनी? हो. म्हणजे
हे तू तारणीबद्दल बोलतेस? म्हणजे तारणीला तू आपली मुलगी मानतेस? तिला मी माझी मुलगी का म्हणेन? आणि हिच्यासाठी एवढं चांगलं स्थळ ठेवायचं? पण अगं, तारणी शेवटी आपली मुलगी आहे. ती माझी मुलगी नाहीये. नाहीये ती माझी मुलगी, कळलं? नाहीये. खांडेकरांकडे निशिताचा फोटो पाठवायचा. रेखा, निशितासाठी आपण दुसरं एखादं स्थळ बघूया ना. तुम्ही तिचा फोटो पाठवलात आणि ते लग्न जुळलं ना, तर तुमच्या त्या मुली पाठोपाठ मी सुद्धा बॅग घेऊन जाईन खांडेकरांकडे. आणि मग तिचा संसार कसा होतोय हे बघतेच मी. कळतंय ना? मग कुणाचा फोटो पाठवायचा? निशिताचा फोटो पाठवायचा. नाहीतर मी अहो, आता जास्त विचार करत बसू नका. अहो, कुठे तंद्री लागली आहे तुमची? काय झालं? काही म्हणालीस का तू? घ्या. हे बघा, आता आपल्याला ना घाई करायला पाहिजे. तुम्ही ना त्या खांडेकरांना फोन करा आणि त्यांना म्हणा उद्याच भेटतो आम्ही तुम्हाला. उद्या? हा, उद्या? मम्मा, तू जस्ट मला सांगितलंयस आणि हेच सगळं खूप फास्ट होतंय असं नाही का वाटत आहे तुला? हे बघ निशी बाळा, वेळ आणि श्रीमंत स्थळ कोणासाठी थांबत नाही, तेव्हा आपल्यालाच घाई करायला हवी, हो ना? अहो, बघत काय बसलाय? फोन करा. हो हो. लावा पटकन तो. हा, आणि नीट बोला. हो हो. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार. मी माधव बेलसरे बोलतोय. हां, आय एम सो सॉरी. बोला. सॉरी. नाही, कसं आहे ना की आमच्या मुलीचा फोटो आम्ही तुम्हाला पाठवला, पण तुमच्याकडून काहीच उत्तर आलं नाही, म्हणून मग आता हा फोन करावा असं म्हटलं आणि फोन केलाय तुम्हाला. आय एम सो सॉरी. मी तुम्हाला कॉल करायला विसरून गेले. ॲक्च्युली मी गुरुजींशी बोलले, पण त्यांचं म्हणणं आहे की उद्याचा दिवस चांगला आहे. मला माहिती आहे थोडीशी घाई होते, पण उद्या भेटलं तर चालेल का तुम्हाला? एक मिनिट. अगं, हा, ते विचारतात उद्या चालेल का म्हणून. अहो मग चालेल, सांगा ना. थांबा तुम्ही थांबा. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार. मी निशिताची आई बोलतीये. अहो, तुम्ही सांगाल तो दिवस चालेल बघा आम्हाला. अहो, तुमच्यासाठी आमच्या घराची दारं कायम उघडी आहेत. आता लक्ष्मी येणार म्हटल्यावर कोण नाही म्हणणार? काय? पाहुणे देव असतात की नाही, आणि तुम्ही स्त्री म्हणजे लक्ष्मी येता घरा, तोची दिवाळी दसरा. तुम्ही या, हो या, आम्ही तुमची वाट बघतोय. हा, ओके, थँक्यू. मी एक काम करते, मी निघाले की मी तुम्हाला फोन करते. ओके? हो, ठीक आहे. सॉरी वन्स अगेन. बाय. ठेवते फोन. अगं, नशीब काढलंस पुरी, नशीब काढलंस. तू चॅनल वाल्यांकडे जाणार, आमची निशू चॅनल वाल्यांकडे जाणार. मी खूप खुश आहे. ताई, हे बघ माझा शत्रू. राजकुमारी. ताई, मी राणीसोबत घोडा सुद्धा काढला.
माझी राणी पोलीस आहे. हे माझ्या जहाजाचं निशान. हा, 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 हा. पण वसुधा बेलसरे निर्दोष होती आणि निर्दोष आहे, आणि हे एक ना एक दिवस मी सिद्ध करून दाखवेनच. तारिणी, जे स्वप्न तुझं आहे ना तेच स्वप्न माझं देखील आहे. अरे अगं तारिणी, तारिणी काय करतेस तू? किती वेळा तुला सांगितलंय. माफ करा, तुम्हाला लागलं नाही ना? काय नाही राहू द्या. होतात हो, मुलांकडनं चुका होतात. नाही का आमच्या साहेबांच्या मुलाकडनं झालं. म्हणजे तो नाही का एक माणूस गाडी खाली आला होता तो. ती हिट अँड रनची केस होती. त्याच्या हलगर्जीपणामुळे एका माणसाचा जीव गेलाय. अहो त्या माणसांना पण कळायला नको. हा, ते कुत्र्या मांजरी सारखं रस्त्यावरती झोपतात. त्यांच्या जीवाची त्यांनाच किंमत नाही तर काय आमच्या साहेबांनी ते करायची? बदलाय हो केस. ते शक्य नाहीये. निघा तुम्ही. अहो सगळं शक्य हो. या जगात कोणती गोष्ट अशक्य आहे सांगा? हा, तुम्ही इथे काय करताय? फॉरेनला जावा, फॉरेनला फिरून या. काय बाळा, फॉरेनला फिरायला ए बाई. हेड कॉन्स्टेबल वसुधा माधव बेलसरेला पैसे देऊन तिची इमानदारी विकत घेतोस? चल जा. लय भारी पडेल हा. ए जा इकडं. जाऊन सांग तुझ्या साहेबाला. त्याला सांग की त्याचा पोरगा आता आयुष्यभर जेलमध्ये सडेल. उचल ते पैसे आणि निघ. ठीक इकडं. आई आई आई. अगं नीट झाड की. ते बघ तिकडे धुळ ती ती जळमटा काढ. तारिणी, तारिणी आळशीपणा करू नकोसा. स्वच्छ कर नीट. हा तिकडे पण घे. नीट कर आधी. अगं गणपतीला वेळ आहे अजून, आत्तापासून कशाला काढली साफसफाई? हो सांगते, थांब तुला अरे काय चाललंय तुझं? नाही तुला सांगायचं नसेल तर तसं सांग. मी थांब सांगते. काय तारिणी, हे सगळं झालं ना की खालचं झाडून काढा. मी येते. तू चल, तू शांत बसणार काय घेऊन चाललीयस मला? ऐक माझं ऐक. अरे हे बघ चल. हे काय ग? हे दरवाजे बिरवाजे लावून सांगण्यासारखं काय झालंय? थांब की ऐकून घे. नाही नाही नाही, मी आत्ताच सांगते. माझ्या अंगाशी आलं तर मी आधीच हात वर करेन. तुलाच ऐकायचं होतं ना, म्हणून इथे आलोय ना आपण. सांग ना पटपट. आपल्या निशीचं लग्न ठरतंय. निशीचं हो, लग्न ठरतंय? श्रीमंत घरात. देवा. अगं 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 सावरता येत नाही तर चढायचं कशाला वर? सावकाश उतर आधी खाली. उतर. हे घे. हा उतर. अगं आता वरची साफसफाई करायची म्हटल्यावर वर तर चढावंच लागणार ना. हो पण जरा सावकाश. धडपडून पडली असतीस म्हणजे. आणि मध्येच काय हे साफसफाईचं खूळ काढलंस? आईने सांगितलं होतं ना म्हणून. तिच्या डोक्यात तरी आता मध्येच कसं काय निघालं साफसफाईचं? मी आवरते पुढचं. हा बर सावकाश. हा हो. हा. काय मला काय रेखा, तुला कसं कळत नाही ग? तमाशे होतील घरात, तमाशे. आता कशाला तमाशे होतील?
अगं मोठ्या बहिणीच्या आधी धाकट्या बहिणीचं लग्न ठरतंय, चालणार आहे का? अगं मोठ्याच मुलीचं लग्न ठरतंय, निशीचं. तुझ्यासाठी निशी तुझी मोठी मुलगी आहे. या घरातली मोठी मुलगी कोण आहे? तारिणी, आईची लाडकी. तिच्या आधी निशीचं लग्न ठरलं तर चालेल का आईला? अजिबात आवडणार नाहीये. वा, म्हणजे त्यांना आवडणार नाही म्हणून चांगलं स्थळ हातचं जाऊ द्यायचं? का तसं म्हणतेय का मी? पण काहीतरी डोकं चालवायला लागेल ना हे सगळे तमाशे टाळायला. आता आणखी काय डोकं लावायचंय? हे स्थळ जुळवण्यासाठी एवढे व्याप केलेत आणि आता आणखी विचार करायचा. अगं रेखा, मी काय म्हणते, समजा हा सगळा बघण्याचा कार्यक्रम घरी करण्यापेक्षा बाहेर केला तर? पण लग्न जमल्यावर आईंना कळणारच आहे ना, तेव्हा जास्त त्रास होईल त्यांना. आणि मग नेहमीचं वाक्य, माझं घर आहे, बाहेर वा. नाही नाही, तेव्हा तिला सांगू ना, पोरीने लव्ह मॅरेज ठरवलं, आम्हाला काय माहित. अय्या हो, मग हे लक्षातच आलं नाही माझ्या. तू कळव आधी लगेच त्यांना, सांगून टाक घरात नको म्हणून. हा, खांडेकरांना फोन करायला हवा. खांडेकर. काय पण कडे ये ना. हो आलो आलो, पण असं काय बोलतोय शुकशुक करून? मोठ्याने बोलू ना. हळू बोल, हळू बोल. हळू का? काय झालं एकदम तुला असं? अरे जरा मोठ्याने बोल. हा. तिकडून काही कळलं का? कुठून तिकडून? अरे आपल्या तारिणीसाठी स्थळ आलं होतं की नाही, त्यांनी काही कळवलं का? फोन वगैरे बोल ना. ये इकडे, इकडे ये, इकडे. त्यांनी काही फोन नाही केला तुला? काही कळवलं नाही? अरे बोल ना मेण गुम्या. कशी वाटली आपली तारिणी त्यांना? फोन केला नाहीस का? त्यांनी काही कळवलं नाही, कारण ते आणि तूच फोन केला नसशील त्यांना, त्याशिवाय ते कसे कळवतील? हा दे तो फोन लाव, फोन लाव. मी बोलते त्यांच्याशी. नको नको. मी बोलते, तो फोन लाव. लाव लाव तो, सांगतो ना. लाव. अगं त्यांनी आपल्या तारणीला नकार दिलाय. काय? हो. का नकार दिला? काय कमी आहे माझ्या नातीमध्ये? अगं तेच तर म्हणतोय मी, आपल्या तारणीमध्ये काहीही कमी नाहीये. आई, मी काय म्हणतो, आपण ना दुसरं एखादं स्थळ बघूया, म्हणजे याच्यापेक्षाही चांगली चांगली स्थळं आपल्या तारणीसाठी चालून येतील. अरे ते तर मी बघणारच आहे रे. त्याच्यापेक्षा चांगलं स्थळ मिळेल माझ्या तारिणीला. पण त्यांनी ना लक्ष्मीला नकार दिलाय, लक्ष्मीला. समजलंच काय? माझ्या तारिणीसारखी पोरगी शोधून सापडणार नाही. एखादी अवदसा येऊन गळ्यात पडेल ना त्यांच्या, तेव्हा त्यांना समजेल की अवदसा कशी असते ती. अरे ती सपाट पायानी येते आणि सगळे घर दार सपाट करून जाते. त्यांचे सगळं टाळूवरचं लोणी खाईल. अरे त्याच्यापेक्षा चांगलं सोन्यासारखं स्थळ बघेन. त्यांना काय लागलं एवढं? हाय. हॅलो. हॅलो, नमस्कार. निशीची आई बोलतेय, ओळखलत ना? हो ऑफकोर्स, बोला ना मिसेस बेलसरे, बोला. अहो, खरं तर मी तुम्हाला म्हणलं होतं की तुम्ही लक्ष्मीच्या पावलांनी आमच्या घरी या, मी तुमची वाट बघतेय. पण प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय? झुरळ झाली आहेत. काय? अहो म्हणजे आमच्या घरात ना खूप झुरळ झाली होती, म्हणून पेस्ट कंट्रोल केलंय आणि खूप वास येतोय हो. म्हणून आपण इथे भेटू शकत नाही आणि बोलू शकत नाही. आपण कुठेतरी बाहेर भेटूया का? हॉटेलमध्ये भेटूया का? हां ठीक आहे. काही हरकत नाही, आपण बाहेर भेटूया. नो प्रॉब्लेम. बरं चालेल. मी आमच्या यांना सांगते तुम्हाला हॉटेलचं कळवायला. हा, नाही इट्स ओके मिसेस बेलसरे, तुम्ही कशाला काळजी करताय? रेस्टॉरंट मी बुक करते, दॅट्स नॉट एन इश्यू. बरं. आणि खरंच सॉरी हा. नाही म्हणजे तुम्ही आमच्याकडे पहिल्यांदा येणार आणि मी असं काहीतरी कारण देते आणि म्हणजे नाही दॅट्स ॲब्सल्युटली ओके. आपण भेटणं महत्वाचं आहे. या भेटू. बाय. रेस्टॉरंट. काय समजूतदार बाई आहे. बघितलं, सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता काहीच टेन्शन नाही. अर्धाच प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, अर्धा बाकी आहे. आता काय? तारिणी,